नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, दिवाळीची सुट्टी संपलेली आहे आणि या दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. तर चला पाहूया मग आज स्टडी टूर 3 दुसऱ्या सत्रामधलं पहिलं युनिट स्टडी टूर 3 मधलं 3.1 टाईम. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसऱ्या युनिटमधला पहिला पॉईंट बघणार आहोत. टाईम ही छोटीशी कविता आहे आणि या कवितेमध्ये आपल्याला क्रिस्टिना रॉसेटी या पोएटनं ही कविता लिहिलेली आहे. क्रिस्टिना रॉसेट. तर सुरुवातीला आपण या कवितेचे वाचन करूया. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? 60 and no more in it. How many minutes in an hour? 60 for sun and shower. How many hours in a day? 24 for work and play. How many days in a week? 7 both to hear and speak. How many weeks in a month? 4 as the swift moon run. How many months in a year? 12 the almanac makes clear. How many years in an age? 100 says the sage. How many ages in time? No one knows the rhyme. Written by Christina Rossetti. तर अशा प्रकारची ही पोयम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमधून आपल्याला क्रिस्टिना रॉसेट यांनी टायमिंग अगदी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पहिल्या ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा या ठिकाणी काय दिसतंय. हाऊ मेनी सेकंड्स इन अ टाईम. हाऊ मेनी सेकंड्स इन अ टाईम म्हणजे एका मिनिटामध्ये. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट. एका मिनिटामध्ये किती सेकंद आहेत? तर याचं उत्तर आहे 60 अँड नो मोर इन इट. एका मिनिटामध्ये किती सेकंड्स आहेत? तर किती सेकंद आहेत? 60 सेकंड्स म्हणजे 60 सेकंदाचा 1 मिनिट आहे. 7 सेकंदाचा 1 मिनिट आहे. म्हणजे सर्वात लहान युनिट वेळेचं कोणतं आहे? सेकंड्स. 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. पुढची वेळ पहा. हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन आवर? आवर म्हणजे तास. HOUR. आवर मीन्स तास. तर एका तासामध्ये किती मिनिट्स असतात? तर याचं उत्तर आहे 16. किती आहे? 60 मिनिट्स. 60 मिनिट्सचा 1 तास. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय दिसत आहे? आवर. HOUR. आवर म्हणजे तास. या शब्दाची सुरुवात Hने झालेली. पण उच्चार मात्र याचा होत नाही. आवरचा होतो. OUR म्हणजे HOUR याचा उच्चार स्वराने होतो. OUR असा होतो. H हा या ठिकाणी सायलेंट लेटर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आवरच्या अगोदर जर आपल्याला कुठला आर्टिकल घ्यायचा असेल तर आपण मग कुठला आर्टिकल घेणार बरं? ॲन आवर. हे आर्टिकल कधी वापरतात? जर एखाद्या सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने झालेली असेल. व्यंजन कोणतं? ABCD मधलं AEIOU सोडून दुसरं राहतं ते व्यंजन. आणि AEIOU हे 5 स्वर. जर ह्या 5 स्वराने सुरुवात झाली असेल तर त्या शब्दाच्या अगोदर ॲन लावलं जातं आणि व्यंजनाच्या अगोदर हे आर्टिकल लावलं जातं. तर मग विद्यार्थी मित्रांनो, तो आवरची सुरुवात Hनी म्हणजे व्यंजनाने झाली, पण तरीसुद्धा त्याच्या अगोदर ॲन हे आर्टिकल वापरलेलं आहे. का? तर आवर या शब्दाची सुरुवात, त्याचा उच्चार ओ या लेटरने होतं म्हणजे स्वराने होतं, म्हणून त्याच्या अगोदर आवर लावलेलं आहे. ओके, ठीक आहे. हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन आवर म्हणजे एका तासामध्ये किती मिनिट आहेत? 16 फॉर सन अँड शावर. सन अँड शावर. सन म्हणजे सूर्य आणि शावर म्हणजे वर्षाव. सन म्हणजे उन्हाळा आणि शावर म्हणजे पावसाळा. तर उन्हाळा आणि पावसाळा हे मिळून. नेक्स्ट लाईन आहे हाऊ मेनी आवर्स इन अ डे. एका दिवसामध्ये किती तास आहेत
किंवा किती तासांचा दिवस असतो? तर त्याचं उत्तर आहे 24. किती? 24 म्हणजेच 24 तासांचा एक दिवस होतो फॉर वर्क अँड प्ले, ज्या 24 तासामध्ये आपण खेळतो आणि काम करतो. पुढचं स्टांजा, हाऊ मेनी डेज इन अ वीक, मग आठवड्यामध्ये किती दिवस असतात? त्याचं उत्तर आहे 7. बोथ टू हिअर अँड स्पीक, म्हणजे 7 दिवसांचा आठवडा असतो. 7 डेज टू अ वीक, एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात फॉर वर्क अँड प्ले, आणि 8 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये आपण काय करतो? काम करतो आणि खेळतो. सॉरी, बोथ टू हिअर अँड स्पीक, आपण त्यामध्ये ऐकतो आणि बोलतो. हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ, एका महिन्यामध्ये किती आठवडे आहेत बरं? 4. ॲन्सर त्याचं 4 म्हणजे किती? 4, म्हणजे 4 आठवड्यांचा एक महिना असतो. ॲज द स्विफ्ट मून रन, स्विफ्ट म्हणजे कसा? मूव्हिंग क्विकली, म्हणजे क्विकली त्याचं म्हणजे तात्काळ तो काय करतो? असा हलतो, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलतो. स्वीट मून रंथ म्हणजे रंथ हा शब्द खूप जुना शब्द आहे, ओल्ड फॉर्म ऑफ रन्स. रन म्हणजे पळणे आणि रंथ हा त्याचंच जुनं रूप आहे. तर हा चंद्र हळू काय करतो? पुढे पुढे पळतो, अशा प्रकारचं. हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर, मग एका वर्षामध्ये किती महिने आहेत बरं? म्हणजे किती महिन्यांचं एक वर्ष आहे? त्याचं उत्तर आहे 12. 12 महिन्यांचं एक वर्ष. द अल्मॅन्क मेक्स अ क्लिअर, अल्मॅन्क म्हणजे काय? तर पंचांग. अल्मॅन्कचा अर्थ दिलेला आहे बघा दुसऱ्या पेजवरती. अ बुक दॅट गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट इम्पॉर्टंट डेज अँड डेट्स, फेसेस of the moon, the daily time of the rising and setting of the sun, the moon, the other planet and stars, etc. And Almanac gives this information for the whole year. म्हणजे अल्मॅनिक हे काय करत असतं? आपल्याला संपूर्ण एक वर्षाची माहिती देत असतं, म्हणजेच त्याला आपण म्हणतो पंचांग. हे 12 महिन्याचं असतं. हाऊ मेनी इयर्स इन ॲन एज, एज म्हणजे युग, युगामध्ये किती वर्ष असतात? 100. तर त्याचं उत्तर आहे 100, म्हणजे 100 वर्ष. सेज द सेज, सेज म्हणजे साधू किंवा हुशार माणूस. या हुशार माणसांनी सांगितलेलं आहे की एका युगामध्ये 100 वर्ष असतात. आणि शेवटची वळ, हाऊ मेनी एजेस इन अ टाईम, मग अशा वेळेमध्ये, कालखंडामध्ये किती युग आहेत बरं? नो वन नोज द राईम, कोणालाही माहीत नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, क्रिस्टिना रॉसेटी यांनी सेकंदापासून ते एजेसपर्यंत म्हणजे युगापर्यंत सांगितलेलं आहे. आता शॉर्टमध्ये आपण सांगूया. 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो, 60 मिनिटांचा 1 तास होतो, 24 तासांचा 1 दिवस होतो, आणि 7 दिवसांचा 1 आठवडा होतो, 4 आठवड्यांचा 1 महिना होतो, आणि 12 महिन्यांचं 1 वर्ष होतं, आणि 100 वर्षाचं 1 युग येतं. तर अशा प्रकारे हा टायमिंग कालखंड या ठिकाणी क्रिस्टिना रॉसेट यांनी दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या कवितेनंतर त्याच्या खाली अवघड शब्द दिलेले आहेत, जे मी तुम्हाला इथे फोटो पण टाकणार आहे. ते फोटोमधले अवघड शब्द तुम्ही लिहायचे आहेत आपल्या वर्गपाठच्या वहीमध्ये. तसेच त्याच्या खाली ऑर्डर ऑफ टाईम्स दिलेला आहे आणि रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत या कवितेमध्ये आलेले. तर ते व्यवस्थित पहा आणि ते आपल्या वर्गपाठच्या वहीमध्ये आहे तसे लिहा. तर ह्या कवितेमध्ये आपण जर रायमिंग वर्ड्स बघितले तर बघा, पहिल्या वळीतला लास्ट शब्द मिनिट, त्याचा यमक जुळणारा शब्द आहे ईट. मिनिट ईट. आवर शावर. डे प्ले. वीक स्पीक. मंथ रंथ. इयर क्लिअर. एज सेज. टाईम राईम. तर ओके मित्रांनो, हे झाले यमक जुळणारे शब्द. तर पेज नंबर 55वरचे सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. ओके, आजच्या पुरतं एवढंच. बाय बाय.